आज मी तुम्हाला दाखवणार आहे मसाला डोसा। आपला पॅन गरम झालेला आहे, त्यात घालूया आपण 2 टेबलस्पून तेल। तेल तापलं ना की त्यात घालूया आपण 1 टीस्पून किंवा थोडी कमी घेतली तरी चालेल राई। आता यात घालूया अर्धा टीस्पून जिरं। नेक्स्ट जाणार आहे 1 टीस्पून उडदाची डाळ, 1 टीस्पून चण्याची डाळ। या डाळींचा कलर थोडा लाईट ब्राउन होईपर्यंत या थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायचे। कलर चेंज झाला आहे। आता त्यात आपण घालूया आलं। हे 1 टीस्पून आलं आहे, असं बारीक चिरून घेतलं आहे। या आल्यामुळे ना खूप छान फ्लेवर येतो। मिक्स करून घेऊया। आता यात घालूया मिरच्या। या 6 ते 7 मिरच्या आहेत बारीक चिरलेल्या, त्या घालूया। नेक्स्ट कढीपत्त्याची पानं, ही 8-10 पानं आहेत। हिंग घालायचं आहे 1/4 टीस्पून। कलर फार छान आला आहे। आता यात आपण घालूया कांदा। हा 1 कांदा मीडियम साईजचा घेतला आहे आणि उभा उभा चिरून घेतला आहे। हा कांदा आपल्याला फार शिजून द्यायचा नाहीये, फक्त असा हलका गुलाबी झाला ना तेवढाच हवा आहे आपल्याला। आता यात घालूया आपण अर्धा टीस्पून हळद। मिक्स करूया। नेक्स्ट जाणार आहे बटाटा। हे मी साधारण 8 ते 10 बटाटे घेतलेले आहेत, उकडवले आहेत आणि ते क्रश करून घेतलेले आहेत। एकदा मिक्स करूया। आता यात आपण मीठ घालूया, ते चवीनुसार तुम्ही घालू शकता। मी साधारण 1.5 चमचा घेतला आहे। पुन्हा एकदा मिक्स करूया। आता या भाजीत आपल्याला घालायचंय थोडंसं पाणी, कारण भाजी खूप ड्राय झालेली आहे, म्हणून अगदी साधारण 1/4 कप पाणी घालायचं आहे आपल्याला। मिक्स करूया। आता हे आपण ना थोडा वेळ कव्हर करून ठेवूया, फक्त 5 मिनिटाकरता। 5 मिनिटं झाली आहेत। आपण बघूया आपली भाजी रेडी झाली आहे का। येस, भाजी आपली रेडी झालेली आहे। आता ही आपण काढून बाजूला ठेवूया आणि डोसा बनवायला घेऊया। डोसा बॅटर बनवण्याकरता आपल्याला साधा तांदूळ लागणार आहे, ज्याला कच्चा चावल म्हणतात। म्हणजे तो आपल्या घरात जो आपण रेग्युलर कोलम वगैरे वापरतो ना तोही चालतो। आणि उकडा तांदूळ हा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे। आणि उडदाची डाळ, तर त्याचं प्रमाण असं आहे की जी तुम्ही घ्याल 1 वाटी, त्याच प्रमाणाने तुम्हाला 3ही इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहेत। म्हणजे मी घेतलेलं 2 वाट्या कच्चा तांदूळ, म्हणजे आपला रेग्युलर कोलम तांदूळ, 1 वाटी उकडा तांदूळ आणि 3/4 वाटी उडदाची डाळ। आणि त्यात मी घातलाय 1 टीस्पून मेथी दाणे। हे सगळं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। साधारण 6 ते 7 तास आपल्याला भिजवून ठेवायचं आहे। आणि नंतर मग अगदी बारीक फाईन ग्राइंड करून घ्यायचं आणि ते झाकून ठेवायचं परत 7 ते 8 तासाकरता। म्हणजे ते फर्मेंट होऊन छान असं राईज होतं आणि आपल्याला ते फर्मेंटेडच हवं आहे। हे बॅटर मी ऑलरेडी रेडी करून ठेवलं होतं, रात्री ग्राइंड करून ठेवलं होतं आणि सकाळी छान फर्मेंट झालेलं आहे। त्यात आता मी घालणार आहे मीठ, साधारण 1.5 चमचा मीठ। मिक्स करून घेऊया। हे बॅटर खूप थिक आहे, तर यात मी थोडं पाणी घालून बॅटर थोडंसं पातळ करून घेणार आहे। आपल्याला ही कन्सिस्टन्सी हवी आहे। तर आपण आता डोसा बनवायला घेऊया। पॅन तापल्यावरती परत आपल्याला टेम्परेचर एकदम कमी करायचं आहे आणि त्यावर मी थोडासा पाण्याचा हात मारणार आहे, म्हणजे तवा थोडा कूल होतो। आता या तव्याचं टेम्परेचर अगदी प्रॉपर आहे डोसा काढायला। तर आपण डोसा काढायला घेऊया। 1 डाव बॅटर घेऊया, ते घालूया आणि मधून चालू करायचा पसरवायला। आणि आता वाट बघायची, हा जो वेट भाग आहे, ओला भाग आहे, तो सुकला पाहिजे, अशी जाळी येते त्याला। हा डोसा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमला करायचा, म्हणजे आपल्याला क्रिस्पी जसा पाहिजे असतो ना तसा होतो। तर बघा हे सगळं सुकलेलं आहे, ड्राय झालेलं आहे। तर आता यात आपण घालूया थोडं तेल। आपण वरून थोडंसं तेल घालूया आणि हा थोडा आपण क्रिस्पी होऊन देऊया।
हा बघा मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे, एकदम क्रिस्पी झालेला आहे। आता यावर मी थोडीशी ही भाजी पसरवणार आहे। काही नाही अशी भाजी आतमध्ये स्टफ केलेली आवडते, काही ना अशी साईडला आवडते, तुमच्या टेस्टवरती डिपेंड आहे ते। आता हा आपण रोल करूया। हा झाला आपला मसाला डोसा रेडी, काढून घेऊया। हा आपला क्रिस्पी मसाला डोसा रेडी आहे। आज मी तुम्हाला इन्स्टंट रव्या डोशाची रेसिपी दाखवणार आहे। हे डोसे अगदी क्रिस्पी होतात। तुम्ही सकाळी ब्रेकफास्टला करू शकता किंवा संध्याकाळी स्नॅक्सला सुद्धा करू शकता। तर डोसे तयार करण्यासाठी आपण सगळ्यात आधी ह्याचं बॅटर करायचं आहे। इथे 1 कप बारीक रवा घेतलेला आहे, अर्धा कप तांदळाचं पीठ, इथे पाव कप मी मैदा घालतेय, 1 मीडियम कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा घालून घेऊया, 1 टीस्पून जिरं घालूया, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची 4-5 पानं चिरून घेतलेली आहेत, 2 टीस्पून किसलेलं आलं। आता घालूया चवीप्रमाणे मीठ, सगळं व्यवस्थित मिक्स करूया। आता ह्यात घालूया 3 कप पाणी, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। रवा भिजायला 10 ते 15 मिनिटं लागतील। तर आता हे बॅटर आपण बाजूला ठेवूया आणि चटणी करून घेऊया। इथे 1 कप खवणलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे, इथे मी 1 हिरवी मिरची घातलेली आहे, ही भाजलेली चणा डाळ आहे, ही 1 टेबलस्पून घालतेय। चटणीला बाइंडिंग येण्याकरता ही चणा डाळ घालायची। इथे 3-4 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं, थोडंसं पाणी घालूया। आता हे सगळं आपण वाटून घेऊया। चटणी तयार आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। गॅस ऑन करूया, 2 टीस्पून तेल घालूया, तेल गरम झालेलं आहे, अर्धा टीस्पून राई घालूया। राई तडतडली आहे, कढीपत्त्याची 3 ते 4 पानं हाताने तोडून घालायची आहेत, 1 लाल सुकी मिरची, 1 चिमटीभर हिंग। ही फोडणी आपण चटणीवर घालून घेऊया। चटणी तयार आहे। आता आपण डोसे करून घेऊया। डोशाचं हे जे पीठ आपण भिजवलेलं होतं त्यात रवा अगदी छान भिजलेला आहे। ह्याच्यात आता आपल्याला थोडंसं पाणी आणखी घालावं लागेल। इथे साधारण आपल्याला 1 कप अजून पाणी घालावं लागेल आणि आपलं डोशाचं जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे, बघू शकता। तवा गरम झालेला आहे, थोडंसं तेल घालून घेऊया। हे तेल जे आहे ते सगळीकडे तव्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता ह्याच्यावर थोडंसं पाणी मारून घ्यायचं आहे, हे सुद्धा आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि हे डोशाचं जे बॅटर आहे ते आता आपण ह्याच्यावर घालून घेऊया। बॅटर घालताना साईडनी सुरुवात करायची आहे आणि मग मध्ये यायचे, कारण तवा नेहमी मध्ये जास्त तापलेला असतो। आता आपण ह्याच्यावर तेल घालून घ्यायचं आहे। रवा डोसा करताना एक लक्षात ठेवायचं आहे की डोसा उलटण्याची बिलकुल घाई करायची नाही, नाहीतर तो डोसा तुटतो। तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊया। अशाच प्रकारे सगळे डोसे आपण करून घेऊया। आपले कुरकुरीत रवा डोसा आणि चटणी तयार आहेत आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा। मटर डोसा आणि त्याच्याबरोबर करणार आहोत झटपट होणारी खोबऱ्याची चटणी। सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी अर्धा कप हिरवा वाटाणा घेतलेला आहे, त्यानंतर अर्धा कप एवढी आपण कोथिंबीर घेणार आहोत। इथे 2 हिरव्या मिरच्या आणि 2 छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, 1 टीस्पून जिरं घेऊया। थोडंसं पाणी घालून पण हे वाटून घ्यायचे। इथे 1 कप आपण बारीक रवा घेतलेला आहे, अर्धा कप तांदळाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया,
आणि पाव चमचा हळद. आता हे जे आपण मटरची प्युरी करून घेतली होती ती घालून घेऊया. सगळं छान मिक्स करायचं आहे. आता आपण पाणी घालून ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पाणी थोडं थोडं करूनच घालायचं आहे आपल्याला. हे छान मिक्स झालेलं आहे. गुठळी ह्याच्यात राहिलेली नाही आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता. आपलं डोशाचं बॅटर तयार आहे. आता हे आपण बाजूला ठेवणार आहोत एक 15 ते 20 मिनिटांकरता आणि तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. इथे चटणीसाठी मी 1 कप खोबरं घेतलेलं आहे. ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. इथे 1 टीस्पून एवढी लाल मिरची पावडर आहे. 1 टीस्पून एवढी चिंच घेतलेली आहे. बिया काढून टाकलेल्या आहेत. एक 5-6 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ. थोडंसं पाणी घालून आपण हे आता वाटून घेणार आहोत. आपली चटणी तयार आहे. आता आपण फोडणी तयार करूया. इथे 1 टेबलस्पून एवढं तेल घेऊया. तेल गरम झालं आहे. आता आपण ह्याच्यात 1 टीस्पून एवढी राई घालूया. राई पूर्ण तडतडू द्यायची आहे. आता आपण एक 5-6 कढीपत्त्याची पानं अशी हाताने तोडून घालायची आहेत. त्यानंतर 1 लाल मिरचीचे मी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया. आणि सगळ्यात शेवटी पाव टीस्पून हिंग. आपलं बॅटर तयार आहे. 15 ते 20 मिनटं झाली आहेत. आपण हे बाजूला ठेवलं होतं. आता ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. जसं आपण डोसा करतो तशी कन्सिस्टन्सी हवी. जर का घट्ट झालं असेल हे बॅटर तर तुम्ही पाणी घालून ते ॲडजस्ट करू शकता. आता इथे मी तवा ठेवलेला आहे. त्याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया. हे तेल आपण तव्याला ब्रश करून घेऊया. आता थोडंसं पाणी असं मारून घेऊया आणि त्यानंतर टिश्यू पेपरनी हे सगळं आपल्याला पुसून घ्यायचे. थोडंसं तेल घालून घ्यायचंय वरून असं. डोसा आपला खालच्या बाजूनी क्रिस्पी झालेला आहे. आता आपण तो उलटून घेऊया. दुसरी बाजू पण आपण छान शिजवून घ्यायची आहे आणि मग आपण हा डोसा काढून घेऊया. छान रंग आलेला आहे. आता आपण हा डोसा काढून घेऊया. अशा प्रकारे आपले मटरचे डोसे आणि खोबरं चिंचेची चटणी तयार आहे. नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ते आम्हाला कळवायला विसरू नका. आज मी तुमच्यासाठी बनवणार आहे एक अतिशय सोपी रेसिपी, मूग डाळ रवा डोसा. आपण आता मूग डाळ आणि रवा डोसा करायला घेणार आहोत. त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला मूग डाळ जी भिजवलेली आहे 5 तास आणि मोड आलेले मूग आहेत त्याचे अर्धे घेणार आहे. अर्धा चमचा हळद, 1 इंच आलं आणि 1 हिरवी मिरची. वाटण्यासाठी जाईल एक अर्धा वाटी पाणी. हे आपण मस्त डोसा बॅटर सारखं वाटून घेतलेलं आहे, फ्लोईंग कन्सिस्टन्सी. आपलं डोसा बॅटर रेडी झालेलं आहे मुगाचं. आता त्यात जाईल अर्धा कप रवा, 1 मोठा चमचा दही, चवीपुरतं मीठ. या सगळ्यांना आपण मस्त विस्क करून घेऊया. रवा घातल्यानंतर मी ह्यात बेतानी पाणी घालतेय. हे बॅटर आहे ते आपण बाजूला 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहोत. बॅटर जोपर्यंत रेस्ट होत आहे आपण एक झटपट चटणी वाटून घेऊया त्याच्यासोबत खायला. तर मी घेणार आहे 1 वाटी खोबरं, 1 मोठा चमचा फुटाण्याची डाळ, अति थोडीशी कोथिंबीर, 2 मिरच्या, चवीपुरतं मीठ, वाटण्यापुरतं थोडंसं पाणी. चटणी मस्त वाटून झालेली आहे. त्याला देऊया आपण एक मस्त झणझणीत फोडणी. त्यात जाईल 1 मोठा चमचा तेल,
अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा उडदाची डाळ, 1 लाल मिरची बारीक तुकडे केलेली, हिंग, कढीपत्ता. फोडणी झाली आहे. ती चटणीवर आपण घालूया. चटणी रेडी झालेली आहे, ती बाजूला ठेवूया. आणि जे बॅटर आपण रेस्ट करायला ठेवलं होतं ते घेऊया. त्यात खूप सारी भाजी जाणार आहेत. अर्धा बारीक कापलेला टमॅटो, अर्धा बारीक कापलेला कांदा, थोडे मोड आलेले मूग, 1 चमचा बारीक कापलेली कॅप्सिकम, थोडी बारीक कापलेली कोथिंबीर, 1 बारीक कापलेली हिरवी मिरची. डोसा बॅटर रेडी झालेलं आहे. मी माझ्या आवडीप्रमाणे याच्यात वेजीज घातले. तुम्हाला आवडतात तर तुम्ही गाजर, बीटरूट किंवा पालकचं घालू शकता. आता आपण गॅस ऑन करूया. तवा गरम झालाय, त्याच्यावरती मी कांदा फिरवला आहे, त्यामुळे डोसे तव्यावरती चिकटणार नाहीत. डोसे मंद आचेवर आपण भाजून घेऊया. ब्रशनी तेल थोडं पसरून घेऊया. आता त्यांना आपण पलटून दुसऱ्या बाजूनी छान शेकून घेऊया. डोश्यांना छान ब्राऊन स्पॉट्स आलेले आहेत. आता आपण सर्व करायला काढू शकतो. मिनी मूग डाळ रवा डोसा रेडी झालेले आहेत. तुम्ही पाहिलं अतिशय सोपी रेसिपी आहे ही. हाय ऑन प्रोटीन रेसिपी आहेत कारण मी ह्याच्यात 2 प्रकारचे मूग वापरले आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका. आज मी तुम्हाला दाखवते पोह्याचे डोसे. इकडे मी पोहे घेतलेत, जाडे पोहे घ्यायचे आहेत. मोठी वाटी घेतली आहे आणि ते साधारण आपण नेहमी पोह्याला जसं भिजत घालतो तसे भिजत घालायचे आणि मग त्यात थोडंसं पाणी घालून मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले आहेत. आता त्यात मी हे बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स घालणार आहेत. आपण घेऊया 1 कांदा बारीक चिरलेला, त्यानंतर कोथिंबीर भरपूर घालायची आहे. कढीपत्ता आपण तोडून घ्यायचा आहे, कसा छान सुगंध येतो. त्यानंतर पातीचा कांदा 1 घेतलेला आहे, पाती सकट घेतलेला आहे. टोमॅटो घेतलेला 1 बारीक चिरून. टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता, नाही घातला तरी चालणार आहे. 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तुम्ही अजून तिखट केलं तरीही चालणार आहे. 1 टेबलस्पून धणा पावडर, मीठ चवीप्रमाणे आणि पाव वाटी रवा. आणि आता हे मिक्स करायचं आहे. यात थोडंसं पाणी घालायचं आहे लागेल तेवढं. आधी थोडं घालूया आणि मिक्स करूया. यात अजून थोडंसं पाणी घ्यायचंय, पुन्हा मिक्स करायचंय कारण आपण डोसा म्हटलेला आहे त्यामुळे ते थोडंसं पातळ झालं पाहिजे. मी यात व्हेरिएशन म्हणून पातीचा कांदा आणि टोमॅटो घातले, तुम्ही नाही घातलं तरी चालणार आहे. आता आपण गॅस सुरू करूया. थोडंसं तेल घेऊया आणि तेल अगोदर पसरून घ्यायचंय. त्यानंतर आपण छोटे छोटे डोसे करणार आहोत. आणि आता हे झाकून ठेवायचंय आणि हे एका साईडने छान होऊन द्यायचंय. बघूया झालेत का. एका साईडने मस्त कुरकुरीत झालेले आहेत. आपण आता हे पलटून घेऊया. एका साईडने छान झालेले आहेत, दुसऱ्या साईडने करून घ्यायचे, त्यामुळे आपल्याला वाट बघायची. पुन्हा झाकण द्यायचंय. बघूया दुसरीकडनं पण झालंय का. दुसरीकडनं पण झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपण बाकीचे पण डोसे करून घेऊया. मिनी डोसा आणि तो पण पोह्याचा तयार आहे. गरमागरम पोहा डोसा तयार आहे.
आज मी एक स्ट्रीट फूड दाखवणार आहे तुम्हाला, जिनी डोसा। पहिल्यांदा आपण जिनी डोसासाठी लागणारी भाजी करून घेऊया। गॅस सुरू करते, थोडं तेल टाकते। तेल खूप नको आहे, 1 टेबलस्पून तेल टाकलंय। अगदी थोडं बटर। तेल छान गरम झालंय। आपण हे लसूण आणि लाल मिरचीची पेस्ट आहे ती टाकून घेणार आहोत। ही 1 टेबलस्पून आहे। आता आपल्याला हे गाजर किसलंय, अर्धी वाटी गाजर आहे हे। त्यानंतर कोबी ही अर्धी वाटी आहे। बीटरूट हे 1/4 कप आहे। शिमला मिरची 1/4 कप आहे। आता हे सगळं आपण मिक्स करणार आहोत। याला आपल्याला खूप शिजवून नाही घ्यायचंय। आता मी लगेचच त्याच्यामध्ये शेजवान सॉस 2 टेबलस्पून आहे। हा पावभाजी मसाला आहे तो अर्धा टेबलस्पून आहे, तोही टाकून घेऊया। टोमॅटो केचप आहे, हेही आपण त्यात टाकूया। सॉस टाकले आहेत तर आपल्याला मीठ खूप टाकावं नाही लागणार आहे, थोडंसं टाकते। यामध्ये आता ना आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे। आपली जिनी डोस्याची भाजी तयार झाली आहे। आता मी गॅस बंद करते आणि थोडंसं कांद्याची पात आहे ही टाकून घेते वरून आणि एका बोलमध्ये काढून ठेवते। जिनी डोस्याला लागणारी भाजी आपली तयार झाली आहे। आपण जिनी डोसा करायला सुरुवात करूया। थोडंसं बटर लावते। आता सगळीकडे आपण भाजी छान लावून घेऊया। आता चीज टाकणार आहोत आपण। चीज तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। आता हे पिझ्झा कटर आहे ना, त्याच्याने आपण कट करून घेणार आहोत। थोडी शेवटची कडा आहे ना ती मी काढून टाकणार आहे, कारण आपले रोल व्यवस्थित व्हायला हवे ना म्हणून। आता आपण रोल करून घेऊया। रोल म्हणजे कसे ना, स्प्रिंग रोल जसे असतात ना, अगदी तसेच। जिनी डोसा तयार झालाय, प्लेटिंग करून घेऊया। अशाच पद्धतीने मी बाकीचे डोसेही तयार करून घेते। जिनी डोसा तयार आहे, तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मला कळवा। अशा छान छान रेसिपी तयार करण्यासाठी बघत रहा रुचकर मेजवानी।